स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण जाणार आहे कोमल लांडगे ब्युटी पार्लर मध्ये. तर बघू शकता इथे ब्युटी पार्लर आहे. तुम्ही एक फर्स्ट बघितला असन, तर हा आहे सेकंड ब्लॉग. तर सेकंड ब्लॉग मध्ये आपण मित्रांनो हे दाखवणार आहे ब्युटी पार्लर मध्ये आपल्याला नेमकी काय काय भेटणार आहे. तर आपण आधी आतमध्ये जाऊ. आपण काय कोमलताईला सांगितलं नाही मी व्हिडिओ शूट करणार आहे. तर कोमलताई आत आहे का नाही हे माहित नाही मला मित्रांनो. तर आपण आधी आत जाणार आहे. तर कोमलताई पण आहे इथं मित्रांनो, बघू शकता. हाय पवन. हाय कोमलताई. हाय, काय म्हणतोस? तिकडून कुठून आला? इकडून बॉईज एंट्री नाही डायरेक्ट पार्लर मध्ये. तिकडून यायचं ना आपल्या घरून. बर ठीक आहे. अरे काय झालं, काल शूटच नाही करता आलं त्यामुळे म्हणलं आज बघू शूट करू. अच्छा, तुझा ब्लॉग तयार नाही ना झाला हो त्या काल. दिवशी? हो बर बर, कर शूट. काय करायचं शूट मग? बरं मला दाखव मग तुझ्याकडे काय काय नेमकी तू काय काय करते इथे. आता बस याच्यावर चल. हे कशाच्या मशीन हे पण दाखव मला. इथे बसून तुला सगळं दाखवते. बरं. मशीन वगैरे हे तुला माहिती असेल ना. हे ड्रायर आहे. हो ड्रायर माहिती हे मला. ड्राय करण्यासाठी, सेटिंग वगैरे करण्यासाठी. हे त्याचे कोम आहे. हे क्रिम्पर आहे. हो हो. हे स्ट्रेटनर वगैरे आहे, नाही का? स्ट्रेटनर नेमकं मग म्हणजे मुलांचे पण केस होतात का असं हो, काही? मुलींचे असं काय नसतं. कोणतेही केस होतात. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. गाईचं शेपूट पण होईल स्ट्रेट. ठीक आहे करू आपण. हो. आणि अजून आणि टॉंग वगैरे हे मशीन्स आहे, नाही का? ते मला लागतात मेकअप हो मध्ये. हो. आणि हेड कोणाचे उलटून आणलेत? हेड, अरे हे डमी बोलतात याला, हो, डमी. हो. ही रिअल हेअरची डमी. ह्याच्यावर हेअरस्टाईल होती. मशीन वगैरे जर युज केलं ना तर हिचे हेअर नाही जळत किंवा नाही का. रिअल हेअरची डमी असते. आणि ही हेअर कटची डमी. हिच्यावर मी हेअर कट करते. जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करत होतो ना तेव्हा अशा आम्हाला डमीज घ्यायला सांगितलं होतं. त्याच्यावर आपण हेअर कट करायचे, नाही का? हो हो. हेअर कट तर अजून कोणत्या कोणत्या मशीन आहे तुझ्याकडे मला दाखव बरं. चल बरं. मशीन्स. आपण बॅक साईडला पण जाऊ, तुला सगळंच पार्लर दाखवते. बरं बरं मला सर्व काही मशीन. मी परमिशन पार्लर मध्ये फिरण्याची. ठीक आहे ओके ठीक ना? आहे. चल. हे ना. कोमलता हे बेड का ठेवलंय इथं, काय विषय आहे नेमकी? अरे बेड हे पार्लर मध्ये का बनवलंय? ह्याच्यावर फेशियल करण्यासाठी. कारण बेडवर जर फेशियल केलं ना तर क्लायंटला खूप रिलॅक्स वाटतं. खूप छान वाटतं फेशियल. आणि ग्लो पण होतं. ते पलीकडे काय ठेवलंय मागं नेमकी काय मला काही कळलंच नाही हे मागं. हे हे आणि हो. एक टॉवेल आहे. एक टॉवेल कसं क्लायंटच्या अंगावर टाकायचा म्हणजे बॉडी स्टेबल होती, शांत होती, नाही का? आणि रिलॅक्सेशन भेटतं. आणि ते मागे काय ठेवलंय तिकडं पलीकडं मग कोणतं? ते वाला? हे हो. हेअर वॉश चेअर आहे. हो का? इथे हेअर वॉश करायचा. आणि ही मशीन काय कशाची? हे स्टीमर आहे. हो हो. कसं युज होतं काय नेमकं? हे स्पाच्या टायमिंगला स्टीम घेण्यासाठी युज होतो आणि फेशियल करताना हे युज होतो स्टीमर. हे बघ, हे स्टीमर आहे ना. हो ते विशाल सर आहे ना, विशाल वाघ सर, त्यांनी इंटेरियरचं काम केलंय आपल्या. हो हे हो त्यांनी गिफ्ट केलं. ते गेस्ट होते ना आपल्या प्रोग्रामचे. हो हो. आणि त्यांची जी वाईफ आहे ना सोनल वाघ, ती माझी फ्रेंड आहे. त्यांनी हे गिफ्ट केलं मला. ऐक ना कोमलताई, तू एकटी काय करत होती पार्लर मध्ये नेमकं? अरे तुला सांगू का, रोज जा इकडं हो तिकडं, इकडं तिकडं जाऊन जाऊन मी स्वतःकडे काही लक्षात देत नाही, काही केअरही करीत नाही. मला आहे ना लय असे पाय खराब झाले होते. माझं पेडिक्युअर करणार होते आता. अरे मला दाखव ना. तुला करायचं तर तुझं पेडिक्युअर. बरं आपण बघू. मला काय माहित नाही, तू बघ बघ. मी पेडिक्युअर करणार. चल तुझंच करू आपण, बस. अरे हे काय केलं, हे तर गरम पाणी वाटतंय. हा बस ना तू. पाय अरे पायाला काही होणार नाही ना माझ्या. आणि काहीच नाही होत राहू, नाही बसणार तुला करायला वगैरे. ट्राय पहिल्यांदा करतोय कारण की काय आहे, पाय पुन्हा डीप कर त्यामध्ये. ए, भीती वाटते मला. अरे नाही रे, काहीच नाही होत. असं थोडी येते. अय खतरनाक का? तू फील घे. प्रेस कर खाली, नाही का? हे जे खाली लोळलं आहे ना ते तुझ्या पायाला आहे ना, तरी सगळं तुझं ब्लड सर्क्युलेशन वगैरे छान होईल ना. लाईट्स बंद कर. कसं लाईट्स बंद करतात? लाईट्स आपण. कोमलताई, हा बोल ना. अरे तू लोगो कुठून डिझाईन केला? लोगो खूप भारी डिझाईन केलाय ना. अरे तो लोगो आर्टिस्ट बाहेरचा होता, त्यांनी छान करून दिला. मला माझं असं म्हणणं होतं. नेमकी नाव काय नेमकी त्या लोगो मध्ये मला सांगशील का? कोमल लांडगे नाव आहे त्यामध्ये. पूर्ण एवढं मोठं नाव बसलंय? हा, त्यांनी बरोबर माझी तीच रिक्वायरमेंट होती की मला कोमल लांडगे नाव म्हणून द्या. त्या लोगोत सगळं बसलं पाहिजे. हो हो. नाही लोगो मस्त बनवलाय आणि इथं दिसतोय पण भारी, लाईट बीट मस्त केली. तरी पण आहे ना, ही नेम प्लेट मध्ये जो के आहे ना त्याची डिझाईन ती कट नाही झाली, नाही का व्यवस्थित. म्हणजे जो के जो आहे ना तो हायलाइट नाही झाला जास्त. हो हो. नेम प्लेट. आणि तुम्हाला गिफ्ट नाही दाखवले काल आलेले? गिफ्ट बघायचे का? हो. चल गिफ्ट दाखवते तुला. चल बघ ठीक आहे, दाखव इथंच कुठं. बसून दाखवायचे गिफ्ट का त्याने. हे बघ, ही जी नथ आहे ना, हे बघ नथ. हे जे कार्यक्रमाचे आपल्या प्रोग्रामचे दुसरे गेस्ट होते ना, शुभांगीताई थोरात, हो त्या हो. माझ्या म्हणजे गुरु आहेत त्या माझ्या. आणि ननंद पण, त्यांनी गिफ्ट केलं हे सोन्याची नथ. बघ किती छान आहे. हो. हे बघ, हे गिफ्ट तर बघ किती छान आहे. हो
हे ही कोणी माझ्या एका दिलंय? फ्रेंडने केलं स्वीटीने. हे वॉच अरे हे तर खूप भारी आहे यार. छान आहे ना. हो भारी हे दिसतंय. कोणी गिफ्ट केलं माहिती का? ते शुभांगी काळे माहिती का? आणि महेश काळे हो आपल्या हो गावातलेच. हो 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 त्यांनी गिफ्ट केले. हो हो भारी, हे खूप आवडलं मला पण. हे पार्लर मध्येच लावणार आहे आम्ही आता. हो हो. स्वामींचा फोटो तर बघ किती छान आहे. अरे हा तर खूप भारी, कुणी दिलाय हा? हे सागर दादा, आपली सागर दादा धनवट आहे ना, हो हो त्यांचं शॉप. गणपती बाप्पा किती छान आहे. हो. गणपती बाप्पा. महाराजांच्या 2 फ्रेम आल्या. अरे हे खूप भारी आहे यार, हा आपले महाराज. हे भारी वाटलं. हो बघ राधाकृष्णाची फ्रेम किती छान आहे आणि किती मोठी आहे. हो अरे ही तर खूप भारी आहे रे. हा किती छान आहे. म्हणजे प्रत्येकाचं गिफ्ट आहे ना, प्रत्येकाचं गिफ्ट छान आहे. अरे असं याचं असं याचं तसं असं काहीच बोलण्यासारखं असं काहीच नाही. प्रत्येकाचं गिफ्ट छान आहे. हो राजांची फ्रेम हो. ही पण छान आहे ना. हो तुला मी तास दाखवते. बघ स्वामी समर्थांचा फोटो पण किती छान आहे. हो. हे बघ राधाकृष्ण. अरे परत एक, हो ही स्मॉल मध्ये आहे ना. हो ही स्मॉल भारी मध्ये. आहे. ही पण मस्त आहे, ही लावता येईल तुला इथे पुढे पण. हो हे बघ महाराज. हो. हे छत्रपती हे पण महाराज. मस्त, हे आपण घरामध्ये लावू शकतो. हो हे बघ स्वामींचे, मला स्वामींचे फोटो मूर्तीच खूप आलेले आहेत, हो. नाही का. ही पण मस्त आहे स्वामीची, इथं लावू शकतो आपण, हो. नाही का, एंट्री पशी. हे बघ गणपती बाप्पा. हा गणपती बाप्पाची पण मस्त आहे. हा. हे बघ स्वामी महाराज. स्वामींचे खूप आले हा हो photos. माझ्या म्हणजे हा. पार्लरसाठी स्वामींचे खूप आले. मला स्वामी नक्कीच आहे बघ माझ्यासाठी. हो हे बघ महाराज. महाराज. तुला माहिती का किचनच्या पण काही गिफ्ट आले मला, किचन रिलेटेड. हा. हे बघ हे आपल्याचं भांड. हो आपे, अरे आपे खूप आवडतात त्यांना. तू एक दिवस आपले खायला वगैरे ठीक बोलू. आहे, ट्राय हे बघ, करतो. हे पण आले. आता प्रत्येकाचं नाव घेणं पॉसिबल नाही, पण प्रत्येकाची गिफ्ट छान आहे, नाही का. बुकेज वगैरे पण खूप आले होते. अरे माझ्या म्हणजे प्रत्येक जण हातात आहे ना, प्रत्येकाच्या काही ना काही होतं, नाही का. आपण म्हणजे असं गिफ्ट वगैरे नाही आणायला पाहिजे असं बरोबर नाही वाटत, पण प्रत्येकाने काही ना काही आणलं होतं. बुके पण बरेच होते, 20, 22, 25 बुके असतील, नाही का. माझ्या फ्रेंड्स पण एवढ्या लांबून आल्या होत्या, काही तर दुपारीच येऊन गेल्या होत्या. तेव्हा फक्त पूजा झालेली होती, नाही का. त्या लांबच्या होत्या ना बाहेरच्या, त्या दुपारीच येऊन भेट देऊन गेल्या होत्या. त्यांचे तर काही फोटो वगैरे काहीच नाही झाले. परत गावातले पण बरेच असे लोक, नाही का, जेवण नाही म्हणजे बिना जेवता किंवा फोटो वगैरे मध्ये नाही निघले. आपण ती सार्थक करून रील्स बनवली ना, हो हो तर त्यामध्ये पण जास्त पॉसिबल नाही ना होत रे, एवढं सगळं कॅप्चर नाही ना करताय. हो हो. मागे जेवण वगैरे बरंच काहीतरी एकाच टाइम खूप गोंधळ झाला होता, नाही का. तरी जेवढे घेता आले तेवढे त्यांनी घेतले, नाही का. पण तरी सगळ्यांचं म्हणजे सगळेच नाही पॉसिबल झाले एका व्हिडिओ मध्ये घेणं वगैरे. पण जेवढ्यांना आमंत्रण दिले होते सगळे आले होते. आणि जेवढ्यांना म्हणजे सगळं तुला माहिती ना, आपण किती डेट हो चेंज आणि केला आपल्या गावातले पावसामुळे. सदस्य पण आले होते ना. हो सदस्य सरपंच वगैरे, माझ्या सगळ्या नगरच्या फ्रेंड वगैरे, माझी माहेरची टीम म्हणजे शुभंगीताई वगैरे, नाही का. सगळे छान आलते रे. तो भैया शेठ गायकवाड. हा भैया शेठ गायकवाड हो ते पण आले होते ना. हा ते पण आले होते भेट द्यायला. ते तर ते विलास भाऊजी, ते तुम्ही काय प्लॅन केलं मला तर माहित पण हो नव्हतं. ते ते विलास, अचानकच आले होते. विलासला हा. भेटले ते रस्त्याला, नाही का, चालले होते कुठेतरी. हा 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 त्यांचा पण स्वभाव चांगला आहे खूप. हा मस्त आहे, नाही का. परत बऱ्याच जणांना आमंत्रण गेलेच नाही, नाही का. म्हणजे एकदम छोट्या कमी लोकांना आमंत्रण गेले आमच्याकडून, कारण आम्ही डेट बरेच चेंज केला होता ना. अचानक ही तारीख धरली, आणि पावसाचं पाऊस वातावरण पण चालू नव्हतं. होता. हा आणि पावसाचं वातावरण नव्हतं म्हणून पटकन डेट धरून घेतली आणि कार्यक्रम करून घेतला आपण, नाही का. राणीताई आणि नेते पण बाहेर गेलेले होते, त्यांच्या फॅमिलीचं फंक्शन होतं, त्यामुळे त्यांच्यासाठी पण नाही आपल्याला वेट करता आलं, कारण पुढे पावसाचे दिवस होते. घेतला प्रोग्राम करून, बऱ्याच जणांना आमंत्रण नाही गेले. छान स्वामींचा छोटा फोटो. अरे छोटी हा पण frame. भारी आहे. हो, हा देव मी- घरात ठेवता येईल आपल्याला. हो मी पार्लर मध्येच ठेवलाय. हो हो स्वामींचा पूजा करते रोज फोटोची. ठीक आहे. पण तुला माहितीये का, आपण नवीन पार्लर ओपन झाल्याबद्दल आपण ऑफर ठेवलेला आहे 1 महिन्यासाठी. त्या ऑफर माझ्या आयडीवर समजेलच, मी आयडीला मेन्शन करेनच. आणि माझं पार्लर कसं वाटलं नक्की कमेंट करून सांग, आणि माझ्या पार्लरला नक्की भेट द्यायला या. तर मित्रांनो, कसं काय वाटलं तुम्हाला पार्लर आवडला असेल तर नक्कीच एकदा पार्लरला तुम्हाला व्हिजिट द्यायचंय. आणि तुम्हाला माझा ब्लॉग पण आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.